तिन्ही संघाचे कर्णधार आपण मंचावरती यायचंय. आपण सर्वप्रथम चिठ्ठ्या टाकणार आहोत. बघा या चिठ्ठीमध्ये टीमची नावं टाकलेली आहेत. पहिल्या चिठ्ठीमध्ये नाव येईल तो 6वा नंबर, दुसरा नाव येईल तो 5वा, तिसरा तो 4था. ठीक आहे, नावं टाकलेली ती नावं टाकायची आहेत. कोण आहे साबा? DCC नवापूर 6 नंबर. 5वा कोण आहे? JCCB 5वा. आणि सगळ्यांनी आपापले काढलेत. पत्तूने काढलं की नाही काय? आपोआप 4था आला. म्हणजे म्हणतात ना सोंटेवेना खोकला गेला त्यातली कहाणी आहे ती. ओ नाही, एनिवे काय हरकत नाही आहे. आपण बक्षीस वितरण करणार आहोत. सर्वप्रथम एक सन्मान आहे तो करणार आहोत. खास बदलापूरवरून या ठिकाणी उपस्थित झालेले आमचे सामनाधिकारी पंच अजित निकम सर यांचा यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. मी विनंती करेल अजित निकम सर आपणास की आपण मंचावरती यायचा आपला विशेष सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी विनंती करेल धवलदादा चोरके साहेबांना की आपण धवलदादा चोरके आपणास विनंती आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचं आहे. धवलदादा चोरके साहेबांना विनंती करेल की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर या. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात अजित निकम सरांसाठी. खास बदलापूरवरून या स्पर्धेला कव्हर करण्यासाठी ते या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांचा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती केला जातो. थँक्यू सो मच अजित निकम सर. आपण आपला अमूल्य वेळ मागील 3 दिवसामध्ये या स्पर्धेला दिलात त्याबद्दल आपल्या मनापासून आभार. त्यानंतर सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच देणं बाकी होतं. सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच केदार देसाई. केदार देसाई यांचा गौरव केला जाणार. आदित्य राऊत आमचे जवळचे मित्र आदित्य राऊत यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची जर्सी देऊन गौरव केला जाणार आहे. अर्णेश नितेश घरत यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली जर्सी खूप चांगलं कस्टमाइज केलं या जर्सीला ने खूप चांगला लुक वाटतोय त्याचा. अभिनंदन केदार. त्यानंतर फायनलचा मॅन ऑफ द मॅच अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच दिला जाणार आहे आणि अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे विवेक पांडे. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स ॲज अ बॅटर आणि अंडर प्रेशर केलेली बॉलिंग. मी विनंती करेल अश्विन राऊत यांना विनंती करेल की आपण हा किताब देण्यासाठी यायचंय. मॅन ऑफ द मॅच अंतिम सामन्याचा जोरदार टाळ्या यार, टाळ्या झाल्या पाहिजेत. विवेक पांडे अंडर आर्म बॉक्स खेळतो, पडदा खेळतो, लकवा खेळतो, सिक्सर मारी खेळतो, टर्फ खेळतो, ओव्हरआर्म टेनिस बॉल खेळतो, रबर बॉल खेळतो आणि लेदर सुद्धा खेळतो.
आणि त्याने हा फायनलचा अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जिंकलाय मिळवला. आणि त्यानंतर आपण सांघिक बक्षीस वितरित करणार आहोत. तरी सांघिक पारितोषिक दिलं जाणार आहे. 6व्या क्रमांकाचा मान ज्या संघाने पटकावलाय संघाचं नाव आहे DCC नवापूर. निमिष राऊत यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी देऊन गौरव करण्यात येणार आहे. निमिष राऊत आपणास विनंती आपण या. एक विनंती आहे, ट्रॉफी मिळाल्यानंतर तुमचा नंबर आल्यानंतर फोटोशूट करायला जाऊ नका जोपर्यंत पहिल्याचं आपण बक्षीस देणार नाही आहोत. सगळ्यांना विनंती आहे, पहिल्या क्रमांकाचं बक्षीस जोपर्यंत दिलं जात नाही तोपर्यंत आपण फोटो काढायला नाही गेलं तर बरं होईल. जे चॅम्पियन आहेत त्यांच्यासाठी टाळ्या वाजवणं गरजेचं आहे. 5व्या क्रमांकाचा मान ज्याने पटकावलाय संघाचं नाव आहे JCCB. मी विनंती करेल आदित्य राऊत यांना की आपण हे बक्षीस देण्यासाठी समोर यायचंय. त्यानंतर 4थ्या क्रमांकाचा मान ज्याने पटकावलाय संघाचं नाव आहे निर्मल सम्राट. किशोरांना पाटीलना विनंती करेल की आपण समोर यायचंय. किशोरांना पाटील यांना मी विनंती करेल की आपण समोर या. आपल्या शुभ हस्ते बक्षीस दिलं जाणार आहे. 4थ्या क्रमांकाचा मान पटकावणारा संघ निर्मल सम्राट. येस, वैयक्तिक पारितोषिक आपण देणार आहोत. वैयक्तिक पारितोषिकांकडे जातोय. सगळ्यांना विनंती आहे की आपण लक्ष देऊन ऐका. बेस्ट हर्षद बक्षीस देताना वाजव. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल या स्पर्धेमधला? सगळ्यांनी प्रभावित केलंय. येस येस येस, कोण आहे बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट? ॲट दिस अवॉर्ड गोज टू मिस्टर आपला भाऊ तेजस 11चा भाऊ ठरतोय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. मी विनंती करेल भाऊला आपण मंचावरती यायचंय. याच्या साथीला जयेश वैती सुद्धा होते, आय थिंक चिराग सुद्धा होते, भरपूर सारे खेळाडू होते. परंतु भाऊचा जो एफर्ट होता तो आउटस्टँडिंग होता. म्हणूनच राजेश शर्मा यांच्याकडून निकॅप, मॅडी यांच्याकडून ट्रॉफी आणि कूलर जे स्पॉन्सर करण्यात आले ते देऊन गौरव केला जाणार आहे भाऊचा. भाऊसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स भाऊ. फिल्डिंग करणं नाहीये खाऊ, त्याने आज सांगितलं. भाऊ 1 मिनिट थांबायचंय, ऍक्च्युली यांच्याशी तरी बोलावं लागेल. भाऊ कसं वाटतंय बेस्ट फिल्डर ऑफ दी टुर्नामेंटचा किताब मिळालाय? खूप चांगलंच वाटते. बेस्ट फिल्डर पहिली बार भेटले मला पण असं पण, आणि या टुर्नामेंटला तर मोठ्या टुर्नामेंटला पहिली बार भेटले मला. असं पण भेटते छोटं छोटं, पण चांगलंच वाटते खूप. बोलिंज नाका क्रॉस केल्यानंतर मागील काही 5 दिवसातली थंडी वेगळी आहे. मग कूलरची तुला गरज आहे का? लागेलच ना, गरमी तर आमच्याकडे पण भरपूरच आहे अशी. पण मी रात्रीचा विचार केला आणि दिवसाचा विचार केला आहे. काय हरकत आहे. ही स्पर्धा कशी वाटली तुला? खूप खूप चांगली. एवढेच शब्द. खूप साऱ्या शुभेच्छा तुला पुढील स्पर्धेसाठी. हा होता बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. देन बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल? बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट कोण? मयूर पहिल्या मॅचला कामावरती होता. अजून केदार, हो केदारला बॉलिंग भेटली होती. अजून कोण आहे? दुर्गेश 11 कोण आहे का? DCC नवापूर, JCCB कोण नाही आहे? बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ज्याने खूप चांगला स्पेल टाकला. काय हिंट देऊ का? त्याने एका स्पर्धेमध्ये सर्वात जास्त विकेट घेतल्या होत्या, त्याचं नाव झालं होतं. आणि तेव्हा तो दुर्गेश 11 मध्ये होता. आकाश जाधव फ्रॉम साई श्रद्धा. जोरदार टाळ्या. विकेट घेतल्यात टोटल 6. त्याच्या जोडीला DCC नवापूरचा स्वप्नील सुद्धा 6 विकेटवरती होता. परंतु विनिंग टीम आणि म्हणूनच आकाश जाधव याला हे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा किताब देऊन त्याचा गौरव केला जातोय. हे संपूर्ण जे
किट आहे, ट्रॉफी, नी कॅप आणि हा कूलर मॅडी म्हणजेच महेश यादव यांच्याकडून स्पॉन्सर करण्यात आला आहे आणि त्यांच्या राजेश शर्मा यांच्याकडून नी कॅप आहे. त्यामुळे मॅडी यांच्या शुभास्ते हा किताब दिला जातोय. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल बघा. एवढा सस्पेन्स आहे ना, मी पान आहे ना दुमडलंय, कुणालाही दाखवत नाहीये, पान दुमडून बसलोय. कोण आहे बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट? येस, असा आवाज पाहिजे यार, मजा येते. दर्शनने मगाशी दर्शन दिलंय. पहिली मॅच खेळला होता चांगला तो. ओके, विचार करूयात. खूप चांगले खेळलेत सगळे, परंतु त्याचा झालाय स्पेशल परफॉर्मन्स. उसका नाम सुना है कहीं रे, नाम है दर्शन आहिरे. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. रेहान दुर्गेश 11 मध्ये या खेळाडूला मिळाली ओपनिंग. ओपन कसं करायचं याने सांगितलं आणि त्याचा गौरव केला जाणार आहे. ही ट्रॉफी, ही नी कॅप आणि कूलर देऊन मॅडी. मॅडी सागर राणे जॉन्टी JCCB कडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. JCCB कडून 500 रुपयाचं बक्षीस आहे दर्शन आहिरेच्या परफॉर्मन्सला. खेळामध्ये ॲटिट्यूड आहे खेळाडूच्या, खेळामध्ये ॲटिट्यूड पाहिजे. बाकी कुठे नसलं तरी चालेल आणि बाकी कुठे नसावा, परंतु खेळातला ॲटिट्यूड त्याने खरोखरच खूप चांगला दाखवलाय आणि आउटस्टँडिंग खेळ करत असताना हा बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंटचा किताब आपल्या नावे केलाय. अरे बॉलर तर असाच गेला. आकाशला बक्षीस दिलं पण आकाश बोलला नाही. आम्हाला टाकीपाड्यात बोलायला यावं लागेल त्याच्याशी. असो, नालासोपारा वेस्टला सर्कलच्या टुर्नामेंट अजून येतील. दर्शन कसं वाटतं बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंटचा किताब मिळालाय? एवढं चांगलं नाही वाटत आहे. फायनल नाही मारली, बेस्ट बॅट्समन भेटलाय, पण टीम जितणं इम्पॉर्टंट होतं. दर्शन, या अगोदर अनेक संघामधून खेळलाय, 2 ते 3 संघ तू खेळलेला आहेस. या अंगामध्ये रेहान दुर्गेश 11 या संघामध्ये खेळतोयस. टीम बॉन्डिंग कशी आहे आणि त्या संघामध्ये स्वतःला कसं फील करतो? मला यावर्षी दुर्गेश 11ने चान्स दिला. जरी चिका आणि जयू ओपनिंग करत असं पहिल्यापासून करतात, तरी पण त्यांनी मला माझ्यावर भरोसा ठेवला. त्याचं हे फळ आहे आणि त्यांनी मला खूप सपोर्ट केला, त्यासाठी थँक्यू. तुमच्या एरियामध्ये 3 ते 4 टीम आहेत तुमच्या विभागामध्ये जिथे राहतात तिथे. आपण एका बाहेर आणि मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळण्याचा प्रयत्न करतात. एकंदरीत तिथे सुद्धा आयोजन बघितलेली आहेत. हे आयोजन तुम्हाला कसं वाटलं? आयोजन, जर मी पहिल्यांदा साहेबा प्रीमियर लीग खेळलो, त्यानंतर खूप सारे टुर्नामेंट खेळलो, पण जीवदानी माऊलीसारखी टुर्नामेंट साहेबानंतर तर जीवदानी माऊलीचं नाव घेतलं जाईल. क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी. चेहऱ्यावरचं नैराश्य, बोलण्यामध्ये दमटपणा, हे सर्व काही भाव सांगून गेला. परंतु मित्र, एकच गोष्ट सांगायची वाटते. दिवस उजाडल्यानंतर सूर्य असतो त्यावेळेला तो सूर्य चमकतो, पण संध्याकाळी 5 नंतर मला वाटतं चंद्राची बारी चालू होते. त्यामुळे सूर्य सूर्याच्या जागी चमकतो, चंद्र चंद्राच्या जागी चमकतो. हे चक्र कालगतीत चालत आलेलं आहे. आज साई श्रद्धा जिंकली, उद्या दुर्गेश जिंकेल, परवा अजून कोण जिंकेल, त्यानंतर अजून कोण जिंकेल. आजचा दिवस साई श्रद्धाचा होता, साई श्रद्धाने जिंकला, परंतु बाकी सर्व संघांनी मनं जिंकलेली आहेत. मनं जिंकलेली आहेत. कोणी फिल्डिंगने, कोणी बॉलिंगने, कोणी आपल्या टाळ्यांनी, कोणी शिट्ट्याने, कोणी आमच्या मिकी माऊस ऋषिकेश खांडेकरने अशीच जिंकलेली आहेत. असो, रितेश राणे जो क्वालिफाय सुद्धा झालेला नाही आहे, त्यांनी सुद्धा जिंकलेली आहेत. सो हा पार्ट वेगळा आहे, परंतु खरोखरच चांगला खेळ दर्शन आहिरेने दाखवला, त्याबद्दल त्याला बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंटचा किताब मिळाला आहे. नेक्स्ट सांघिक पारितोषिक देऊयात की सिरीज देऊयात? थर्ड प्राइज देऊयात. सांघिक पारितोषिक. एक असा संघ या हंगामामध्ये वसई विरार भागसंडाराम क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळणाऱ्या स्पर्धांमध्ये सर्वात जास्त फॉर्म मध्ये आहे. त्यांच्यामधील काही खेळाडू तोप गोळे टाकतात बॅटिंग मधून, पण या किताबी भिडंतीमध्ये वसई विरार चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शेवटच्या क्षणी येत असताना काही चुका त्यांना भोवल्या म्हणता येतील आणि त्यामुळे या स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचणं शक्य झालं नाही. परंतु मित्रहो, त्या संघाने दाखवलेला परफॉर्मन्स, त्या संघाने दाखवलेला खेळ, हा खेळ सर्वांना भुरळ पाडणारा होता. अधिराज्य गाजवलं या फुलपाट्याच्या समस्त प्रेक्षकांवरती. वसई तालुक्याच्या अंडरआर्म क्रिकेटवरती संघाचं नाव आहे तेजस 11. मी विनंती करेल संघाला की आपण आदरपूर्वक यायचंय.
आणि आपला गौरव केला जाणार आहे ही तृतीय क्रमांकाची ट्रॉफी आणि बक्षीस देऊन. सन्माननीय किशोरांना पाटील आणि प्रतिभाताई पाटील मॅडम यांना विनंती करेल की आपण यायचं आहे आपल्या शुभ हस्ते. सगळे या तेजस 11 सगळ्यांनी या जेवढे आहेत तेवढे. अमर म्हात्रे, आज हितेश भोईर नव्हते आय थिंक. येस ये मिस्टेक था, मिसिंग पार्ट होता. हितेश भोईर आज नव्हते. नितेश घरत मॅन ऑफ द मॅचच्या जर्सी दिसत आहेत, जेवढे लाल बावटे दिसत आहेत याच्यामुळे दिसत आहेत. अर्नेश नितेश घरत यांनी स्पॉन्सर केलेल्या आहे जर्सी, सगळ्यांच्या खांद्यावरती आहेत. थँक्यू नितेश, खूप चांगली जर्सी कस्टमाइज केली त्याबद्दल आपल्या मनापासून आभार. 2 शब्द कोण बोलणार? अमर म्हात्रे. अमर बोलला तर आवाज मुक्कामात जाते. धन्यवाद मान्यवरांचा आभार. नितेश घरतची चर्चा आम्ही करणार आहोत. नितेश, 3रा क्रमांक संघाने पटकावला, संघाच्या कामगिरीबद्दल काय म्हणणार? आम्ही लीग याला क्वालिफाय नव्हते होत म्हणजे, आणि नॉकआउटला आम्ही फायनल मारत होते, पण आता ही एक पायरी चढलोय, खूप आनंद होतोय. याच्या पुढे फायनल मारायचा पण प्रयत्न करू. नितेश, दरवर्षी या स्पर्धेचा तू भाग असतोस हे आम्हाला माहीत आहे. या स्पर्धेमध्ये येत असताना या वर्षीची जी काही फुलपाला क्रीडा मंडळ किंवा जीवदानी माऊलीने घेतलेली उंच भरारी आहे हे बघून या स्पर्धेबद्दल काय सांगशील? पहिला तर मी सूरजचं हे करेन, कारण काय तो मला हमेशा कुठलंही काय त्याचा टी शर्टचं काही असलं तर तो मलाच सांगतो. असे भरपूर सारे जण आहेत का टी शर्टसाठी, पण त्याचा माझ्यावरती खूप विश्वास आहे का कुठंही काही करत असेल दादा तुझ्यावरतीच माझा विश्वास आहे, तू जे करशील ते खरं आहे. एकदा माझ्याने मिस्टेक पण झालेली थोडंसं, तरी पण त्यांनी ते हे करून घेतलं का दादा खूप चांगलं आहे, तुम्ही जे केलं ते आमच्यासाठी खूप चांगलं आहे. आणि मी गेल्या टायमालाच त्याला बोललेलो की मी तुमच्या PPLला मी मॅन ऑफ द मॅच देणार आहे, मी स्वतःहून बोललेलो होतो. पण त्यांच्यातलं कोणीतरी असं आहेत का जे गेले हर एक टायमाला ते मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट देतात. तर ते सूरजदादा मला बोलले की तू आपल्या लीग आहे त्याला देशील तर बघ. तर मी बोललो हां ठीक आहे, मी तुला जबान दिले ना तर ते मी पूर्ण पार पाडेन. मला तुला द्यायचेच आहेत आणि ह्या लीगसाठी मी देणारच आणि चांगली जर्सी देणार. आणि मी ही जर्सी आमच्या टीमसाठी केलेली होती, पण ती मी मॅन ऑफ द मॅचला दिली. ही मी माझ्या मुलाच्या नावाने देतो ना हमेशा, रेड कलर माझ्या मुलाच्या नावाने मी फिक्स कलर करून ठेवला आहे, पण मी ती ह्या लोकांना दिली. आणि मला ह्या टुर्नामेंटचं पण थोडंसं हे करायचं होतं, कारण काय सूरजचं जेवढं माझ्यासाठी प्रेम आहे ना ते मला थोडंसं चांगली जर्सी देऊन थोडं हे करायचं होतं. खूप चांगलं, खूप म्हणजे अतिशय चांगलं. आणि मेन म्हणजे त्यांनी जी ह्या ग्राउंडसाठी मेहनत घेतली ना, हे घरचं काम असतं ना तर ह्या लोकांनी कोणी एवढं काम केलं नसतं, पण त्या ग्राउंडच्या क्रिकेटसाठी जी प्रत्येकाने मेहनत घेतली ना ती आउटस्टँडिंग मेहनत आणि खूप चांगली मेहनत घेतली. हर एक ग्राउंड बनवण्यासाठी खूप चांगली मेहनत घेतली त्या लोकांनी. थँक्यू सो मच. मित्र हो, वसई विरार बॉक्स अनारम क्रिकेट असोसिएशन अंतर्गत होणाऱ्या मॅचेसमध्ये आम्ही कोणाचे काही वाईट शब्द काय ऐकले किंवा अजून काय झालं, वसई विरार बॉक्स अनारम क्रिकेट असोसिएशनने ही एक दिलेली देण आहे, मित्रत्व दिलंय. त्या मित्रत्वाने दिलंय उदार मन, आणि ते उदार मन नितेश घरत यांच्याकडे होतं. त्यांनी मागील 3 वर्षामध्ये असलेली त्या सूरज चव्हाण यांच्याशी मैत्री, जीवदानी माऊलीशी असलेली मैत्री, ती मैत्री कायम ठेवत असताना त्या मैत्रीला कोणत्याही प्रकारे म्हणतात ना गालबोट लागू दिलेलं नाही आहे. आणि या स्पर्धेला मोठं अजून कसं करता येईल त्यासाठी त्यांनी स्वतःच्या चॉईसने या जर्सी कस्टमाइज केलेल्या दिलेल्या आहेत, आणि त्याबद्दल खरोखर नितेश तुझं मनापासून आभार. त्याचा विशेष सन्मान तेजस्वी कांबळी यांच्या शुभ हस्ते केला जाणार आहे. जोरदार टाळ्या होऊन जाते नितेश घरत यांच्यासाठी. अर्णेश नितेश घरत त्यांच्या मुलाचं नाव आहे, आणि त्यांनी या स्पर्धेला पहिल्याच लुकमध्ये ज्यावेळेला फोटो पहिला आला वसई बॉक्सच्या ग्रुपमध्ये त्यावेळेला सगळ्यांच्या मनाला आवडणारी टी शर्ट होती. आणि मी नाही, तुम्ही सगळे सुद्धा म्हणू शकता ती जर्सी घातल्यानंतर कसं वाटतंय. थँक्यू सो मच नितेश, आपल्या मनापासून आभार. उपविजेतेपद या स्पर्धेमध्ये ज्या संघाने पटकावले त्या संघाला सुद्धा आम्ही आमंत्रित करणार आहोत. मागील काही दिवसांपासून हा संघ थोडासा बॅकफुटवरती जात होता, परंतु या संघाची कामगिरी नेहमीच सगळ्यांसाठी अभिमानास्पद आणि एक बेंचमार्क राहिली आहे. जेवढे पण संघ आहेत त्या संघांमधील जर का कोणाला विचाराल मागील 5 ते 7 वर्षाचा जर काळ बघितला तुमच्यासाठी एक असा संघ कोणता तो नेहमीच चॅलेंज क्रिएट करतो, तर अनेकांच्या मुखातून आम्ही आवाज म्हणजे ते नाव ऐकलंय.
आणि ज्यावेळेला मध्ये लॉकडाऊनमध्ये ज्यावेळेला इंटरव्ह्यू कंडक्ट करत होतं त्यावेळेला काही खेळाडूंनी स्वतःने वैयक्तिक सांगितलं की हा संघ माझा फेवरेट आहे, तो संघ माझा फेवरेट आहे. त्या फेवरेट संघाने वसई तालुक्यामध्ये जेवढं काय अंडरआर्मचं क्रिकेट होतं त्या अंडरआर्म क्रिकेटमधून बाकी फॉर्मॅटमध्ये खेळणाऱ्या संघांच्या यादीमधील सर्वोत्तम नाव आहे हे. तुम्ही टर्फ म्हणा, अंडरआर्म बॉक्स म्हणा, सिक्सर मारी म्हणा, मुंबईचं क्रिकेट म्हणा, नायगावचं क्रिकेट म्हणा, पालघरचं क्रिकेट म्हणा, भिवंडीमध्ये जाऊन ओव्हरआर्म खेळणं म्हणा, ऑल इंडिया ओपन म्हणा, या खेळाडूंनी प्रत्येक ठिकाणी जाऊन आपली छाप सोडण्याचा प्रयत्न केला आहे. अभिमानास्पद कामगिरी या सर्व खेळाडूंनी केली आहे आणि तो संघ आहे रेहान दुर्गेश शिलेबन. मी विनंती करेल त्या संघाला की आपण यायचंय सगळ्यांनी या स्पर्धेमध्ये. जरी तुम्ही अंतिम सामन्याला जिंकू नाही शकलात परंतु आज इतक्या दिवसानंतर आपण फायनलमध्ये प्रवेश केलात यासाठी तुमचं कौतुक आहे. आणि या वसईविराज चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपला दाखवलेला परफॉर्मन्स, आपला झालेला खेळ आम्हा सर्वांच्या मनाला भुरळ पाडणार आहे. त्याबद्दल आपला हा गौरव केला जाणार आहे. मी विनंती करेल धवलदादा चोरगे यांना की आपण समोर यायचंय. धवलदादा चोरगे साहेबांच्या शुभ हस्ते ही द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी, उपविजेतेपदाची ट्रॉफी देऊन गौरव केला जाईल रेहान दुर्गेश 11 अर्नाळा या संघाचा. जोरदार टाळ्या होऊन जातात मित्र, जोरदार टाळ्या. याच संघामधला एक खेळाडू आज ISPL खेळतो, त्याची सुरुवात आपल्यामधूनच झाली होती. त्याने सुद्धा शुभेच्छा दिल्या आणि हार्डलक बॉईज पण खूप चांगला खेळ आपण दाखवला. समीरशी आम्ही चर्चा करणार आहोत. समीर कदम फायनलमध्ये प्रवेश, फायनलमध्ये अपयश, परंतु ओव्हरऑल कामगिरीबद्दल काय सांगाल आणि काय फील करताय? नाही, चांगलंच फील करतोय. थोडेसे कमी पडले पण ते पार्ट आहे क्रिकेटचा, कोण जिंकते कोण हरते. आज ती साई श्रद्धाच खूप चांगली खेळली, ते जिंकले. पण मी एकच गोष्ट बोलेल की खूप म्हणजे मॅचेस त्यांचे चालू असतात, एकत्र यायला भेटत नाहीत. त्याच्यामुळे थोडंसं आमचं बॉन्डिंग कमी झालं होतं. 2-3 प्लेयर नवीन ॲड झाले आहेत, त्याच्यामुळे आम्हाला थोडंसं जे बॉन्डिंग पाहिजे होतं ते भेटत नव्हतं. ते कुठे ना कुठे या टुर्नामेंटमधनं भेटलेलं आहे. थोडीशी मेहनत केलेली आहे आणि त्याच्यामागे आमचा एकमेव हात म्हणजे आमचा सदादा. त्याने आम्हाला 2-3 टुर्नामेंट आम्ही खूपच म्हणजे असे हरत होते तरी त्यांनी आम्हाला खूप बॅक केलं, खूप सांगितलं का काय नाही, तुम्ही दुर्गेश 11वाले प्लेयर आहेत, तुम्हाला करायचंच आहे. आणि त्याच्याकडे बघून आम्ही इन्स्पायर होऊन आम्ही आज हा परफॉर्मन्स दिला आहे. तर म्हणून त्यामुळे आम्हाला खूप चांगलं वाटतं. शेवटचा बाईट या स्पर्धेबद्दल ऐकायला आवडेल मला. या स्पर्धेबद्दल एकंदरीत वर्णन आता सांगता होती या स्पर्धेची आणि त्यानंतर मला ऐकायला आवडेल की आतापर्यंतचा प्रवास आणि स्पर्धा कशी वाटली? नाही, सगळ्यांनीच सांगितलं आहे. मी तेच सांगतो की खूप टुर्नामेंट खेळल्या आहेत पण या टुर्नामेंट पण आता ऑब्व्हियसली साहेबा 2-3 टुर्नामेंट आहेत, ज्या साहेबा आहेत 2-3 टुर्नामेंट अजून होतात पण त्याच्यामध्ये यासुद्धा टुर्नामेंटचं नाव घेणारच आहेत. आम्ही सुद्धा अगोदर पण खेळल्यात, त्यावेळेला जी परिस्थिती होती इथे इकडनं यायला एंट्री होती ते बघता आता इथून पुढे अजून खूप मजा येणार आहे आणि खूप चांगलं काम केलं आहे. हॅट्स ऑफ आहे त्यांना. थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी. खूप चांगलं मनोगत व्यक्त केलं. थँक्यू सो मच आदित्य राऊत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मी मगाशी आभार मानायला विसरून गेलो होतो. आदित्य खूप दर्दी क्रिकेट प्रेमी आहेत. आदित्यनं म्हणजे सगळेच मान्यवर क्रिकेटला खूप जवळून जाणतात आणि क्रिकेटचे जवळचे प्रेमी आहेत, त्यामुळे क्रिकेटसाठी कधी पण केव्हा पण काय पण. आता मॅन ऑफ द सिरीज आपण देणार आहोत. मी विनंती करेल किशोरांना पाटील यांना की आपण समोर यायचं आहे आणि प्रतिभा पाटील मॅडमना विनंती करेल की आपण सुद्धा समोर या. मॅन ऑफ द सिरीज, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल? हाँ ये पांडे. यस, पांडे की दहशत तो थी जरूर. जयू बनसोडे, जयेश गरत. ओके, अजून कोण आहे का? तेजस, नितेश गरत. हा, यावेळेस केतनचा परफॉर्मन्स दिसला नाही. केतन DC से नवापूर चिका. आय थिंक मी सगळ्यांना सांगितलं होतं की कोणी फोटो काढायला जायचं नाहीये, कारण तुमच्यासाठी लाईट चालू आम्ही ठेवणार आहोत. फक्त एक आहे की जो मेहनत करून अंतिम सामना जिंकलाय त्याच्यासाठी टाळ्या वाजवण्यासाठी आपण थांबायचंय. आय रिक्वेस्ट टू ऑल, प्लीज आपण सगळ्यांनी समोर या. फोटो नंतर काढला तर चालेल, बरं होईल. चालेल नाही, बरं होईल. सो मॅन ऑफ द सिरीज, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, ज्याने केलाय पूर्णपणे केहर. नाही नाही, मेहर कोण नाहीये रेस मध्ये, म्हणून मी मुद्दामून म्हटलंय. बॅटिंग केली, बॉलिंग केली. एक गोष्ट मात्र पक्की आहे, जे काही देणार सगळं समोर दिसणार.
दूध का दूध पाणी का पाणी, ट्रान्सपरन्सी आमची ओळख आहे. आणि बघू नका, मी सांगितल्यानंतरच येणार आहे ते सगळे कंट्रोल माझ्या हातामध्ये आहे. तिथे मॅन ऑफ द सिरीज ज्याने बॅटिंग करत असताना केल्या धावा 87, विकेट घेतल्यात 8. मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, ज्याचा डंका संपूर्ण महाराष्ट्राच्या अंडरआर्म क्रिकेटमध्ये गाजतोय, खेळाडूचं नाव आहे जयेश घरत. सहजासहजी नाद नाही कोण करत, रन मशीन, आणि त्याचा गौरव केला जाणार आहे. ही मॅन ऑफ द सिरीजची 42 इंचाची स्मार्ट टीव्ही मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी आणि निकॅप देऊन निकॅप राजेश शर्मा यांच्याकडून ट्रॉफी, तेजस कांबळी यांच्याकडून, त्यानंतर स्मार्ट टीव्ही किशोराणा पाटील यांच्याकडून, आणि जयेश घरतचा हा गौरव केला जातोय. मॅन ऑफ द सिरीजचा हकदार होता. 2 रन मारले असते तर कदाचित वेगळं सेलिब्रेशन सुद्धा दिसलं असतं, परंतु आज साई श्रद्धाने दिलेली ती शिकस्त, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स त्यांचा राहिला. जयेशची चर्चा करूयात. जयेश, थँक्यू मॅडम. सगळ्या गोष्टी घ्यायला समीरच आहे, कारण तोच अमीर आहे. समीर, अमीर, जयेश कसं वाटतंय मॅन ऑफ द सिरीजचा किताब मिळालाय? चांगलं वाटतंय, पण थोडं दुःख होते की फायनल टच नाही केले आम्ही. सदादाला मला खुश करायचं होतं. सॉरी सदादा. आम्ही चिका आणि आम्ही दोघं ओरमला साखरेला खेळत होतो सकाळपासून. आम्ही क्वालिफायची मॅच सोडून इकडे आलेलो, त्यामुळे थोडं थकल्यासारखं जाणवलेलं. बघा, साखरे म्हणजे तुम्हाला सफाळ्याला उतरायला जायला लागतं, राईट? सफाळ्यावरूनच जायला लागतं. ट्रेनचा जो काही टाईम आहे, वेळ आहे, ती वेगळी बाब असते. त्या सगळ्या कंडिशनला फेस करून ते इथं आले. जयेश, सध्याच्या घडीला मुंबई शहरामध्ये जाऊन सुद्धा आपल्या नावाची वेगळी ओळख तू निर्माण केली आहेस. वसई तालुक्याचं क्रिकेट खेळता खेळता पुढे गेलायस. एकंदरीत ते क्रिकेट खेळत असताना आपल्या इथलं क्रिकेट आणि त्याच्यामध्ये काय तुला बदल जाणवतो, आणि इकडे खेळताना कसं वाटतं, तिकडे खेळताना कसं वाटतं? तिकडे डिफिकल्ट ह्यासाठी आहे, तिकडे फ्री स्टाईल आहे आणि खूप छोटे छोटे गॅप असतात, आणि इथे आपले नॉर्मल बॉलिंग असते आणि स्टेप आउट असते, त्यामुळे तिकडे थोडं डिफिकल्ट आहे खेळणं. ओके, आता या स्पर्धेबद्दल काय सांगशील? कसं वाटली ही स्पर्धा शेवटपर्यंत, जो काही खेळ झाला आणि सगळे संघ खेळले त्याबद्दल? खूप चांगली स्पर्धा झाली, आणि जीवदानी माऊली आणि बारोंडा माऊली, बारोंडा 11 या तिन्ही संघांनी भरपूर खूप मेहनत घेतलेली आहे. आम्ही बघितले आहे व्हिडिओमध्ये. इकडे खूप पाणी साचलेलं आहे आणि खूप चांगलं, अतिशय खूप दर्जेदार काम केलेलं आहे तुम्ही लोकांनी. साई श्रद्धाचा संघ जिंकला, तेजस 11चा संघ सुद्धा टॉप 3 मध्ये आला होता. ऑपोनंट म्हणून त्या संघाचं कसं कौतुक करशील? साई श्रद्धा आता अंडरम खेळायला खूप खूप चांगलं परफॉर्मन्स देतात. ते साहेबाला पण त्यांनी थोडे कमी पडलेले, पण इथे त्यांनी चांगला परफॉर्मन्स दिला म्हणून ते जिंकले. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी. हा होता जयेश घरत. पहिल्या उत्तराला डोळ्यामध्ये अश्रू होते, कोणाला दिसले नसतील तरी मी सांगतो, परंतु म्हणतात ना, वसईवीराचं क्रिकेट विरारमध्ये खेळणं म्हणजेच इमोशन आहे. इथे पैसा वेगळा पार्ट आहे, परंतु त्या गोष्टी खूप जीवाला लागणार असतात. ट्रॉफी मारणं न मारणं नवापूरवाल्यांना चांगलं माहीत आहे. आता शेवटी या अंतिम विजेतेपदाकडे घेऊन जात असताना पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचा मनापासून आभार, प्रेक्षकांचा मनापासून आभार, त्या सर्व पंचांचा मनापासून आभार, त्या टेक्निकल टीमचं म्हणजे पाटील नेटवर्कचा मनापासून आभार, आयोजन कमिटीतील सर्व व्हॉलेंटियर्स मेंबर्स सर्वांचा मनापासून आभार, आयोजन कमिटीतील कोर कमिटी मेंबर्स त्यांचा मनापासून आभार, आम्हाला जेवढे लागलेले पुरस्कार ते होते त्यांचा मनापासून आभार, आणि चुकून मागून कोणाचं राहिलं असेल तर त्यांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि या राजन स्पोर्ट्स यांच्याकडून विनिंग टीमला टी शर्ट्स आहेत. विनिंग टीमला राजन स्पोर्ट्स कडून टी शर्ट्स आहेत. लंबोदर क्रिएशनची सुद्धा अनाउन्समेंट झाली आहे. कपाटामध्ये एक टप्पा खाली करा. हबीब भाई से भी लेना है, उसको तो कभी नहीं छोड़ेंगे तुम लोग, घर का माल है. सोपारा स्पोर्ट्स कडून सुद्धा आहेत. तर हे बक्षीस देण्यासाठी मी आपले विशेष प्रमुख अतिथी निशादादा जोरगे यांना विनंती करेल की आपण समोर यायचंय. निशादादा जोरगे साहेबांच्या शुभ हस्ते आणि बाकीच्या सर्व मान्यवरांनी त्यांना जॉईन करायचंय. आदित्य आपण सुद्धा या, आपण सुद्धा यायचंय. धवलदादा, त्यानंतर अश्विनजी आणि निमेशजी आपण सुद्धा विनंती आपण यायचंय. द चॅम्पियन टीम ज्याने दाखवली आपली बाचाहत
त्यांनी एक स्टेप जे मागे गेले ते पुन्हा एकदा मोठी उंच भरारी घेतली आहे आणि वसई विरार चॅम्पियन्स ट्रॉफीवरती नाव कोरलंय. संघाचं नाव आहे साई श्रद्धा. सगळ्यांना विनंती करेल आपण दोघांनी वरती यायचं, बाकीने खाली बसायचंय. सर्वांना विनंती आहे जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात, जोरदार टाळ्या. आता फोटो काढायला जाऊ शकता. क्या बात आहे. अरे या सगळ्यांनी या. तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त महत्वाचे असं म्हणेल मी अशा वेळेला. तरी सगळ्यांना विनंती आहे स्क्रीनवरती हा फोटोशूट झाल्यानंतर स्क्रीनवरती सगळी समरी दाखवली जाणार आहे. येस द चॅम्पियन टीम वसई विरार चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. द टीम नेम इज साई श्रद्धा मोरया. साई बाबा की. चर्चा करण्यासाठी कोण थांबणार? प्रिन्सची नाही बोलणार. प्रिन्स सोडून, कारण प्रिन्सने भरपूर इंटरव्ह्यू दिला. रोहित और विवेक पांडे बोलते बोलते रात निकल जाएगी. चलिए कौन आएगा? प्रथमेश गिरकर. शेवट प्रथमेश गिरकरच करतात. पत्तू कसं वाटतंय? चॅम्पियन अखेरकार मोठ्या स्पर्धेमध्ये मोठा किताब पटकावलाय. खरं तर हे आमचं स्वप्न होतं की इकडे पण विरारमध्ये नाव व्हायचं आमचं. तर आज इथे आम्ही म्हणजे जिंकलोय तर खूपच आनंद होत आहे. हे म्हणजे टीमचे एफर्ट्स आहेत. आम्ही डिसाईड केलेलं की सगळ्यांना एक वेगळे रोल दिलेले की कोण खालती कसं खेळणार, कोण बॉलिंग टाकणार. तर ते आज सर्व क्लिक झाले. त्यांनी म्हणजे खूपच आनंद येतं. काय आज बोलताना येते. पहिल्यांदा मी खूप बोलतो ना, पण आज बोलताना येते. पण तुला मी विचारलं नव्हतं या अगोदर की टुर्नामेंट कशी वाटली किंवा काय, तर ही स्पर्धा कशी वाटली? वसई विरार चॅम्पियन्स ट्रॉफी हे नाव या स्पर्धेला दिलंय आणि बाकी संघाचा परफॉर्मन्स कसा वाटला? स्पर्धा तर खूपच चांगली झाली. आउटफील्ड वगैरे एवढा मेहनत केली आहे जीवदानी माऊलीच्या टीमनी. तर जॉन्टी आणि यांच्या टीम बारुंडा आणि जीवदानी माऊली खूपच म्हणजे मी व्हिडिओ बघितले. एवढी मेहनत आणि एवढे प्लेयर म्हणजे करणं ही काय खायची गोष्ट नाही. तर साहेबानंतर आय गेस यांचंच नाव होणार आहे आणि अशाच टुर्नामेंट होत राहून दे ही. आणि कॉंग्रॅच्युलेशन. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी. येस येस. आणि अजून एक म्हणजे सर्वप्रथम आभार मानायचे असतील तर फ्रँकलिन डिसोजाचे, कारण त्यांच्यामुळे आम्ही एवढ्या सगळ्या एंट्री खेळतो. कारण इकडे एंट्री करणं 8-8, 10-10 हजार, नंतर वसईला एंट्री करणं कुठलेही आम्ही कधीच दादा आम्हाला नाही बोलत. तर सर्वप्रथम म्हणजे आभार म्हणजे फ्रँकलिन डिसोजाचे. आणि भरत मोरे, थँक्यू भरत मोरे दादा. सर्वप्रथम म्हणजे तुमचे आभार की तुम्ही आम्हाला नेहमी म्हणजे एक बोलतात ना प्रोत्साहन करत असतात की आम्ही हा फॉर्मॅटमध्ये कमी पडलो तरी पण तुमचं प्रोत्साहन आमच्यासाठी नेहमी चांगलं असतं. गेल्या टायमाला आम्ही साहेबाला पण खेळलो. त्यानंतर खूप जण बोलले की हे 24 म्हणजे किती पण गावाचे संघ घेतात, पण त्यांचं उत्तर खरं तर भरत दादानीच दिलेलं त्यांच्या समोरच्या टीमला. तर सर्वप्रथम पहिले आभार मानले पाहिजे ते दादाचे. भरत थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा. बघा या संघाला असं नाही की त्या संघाला आपण प्रोत्साहन करतोय. वसई तालुक्यामधील प्रत्येक संघ, प्रत्येक खेळाडू ही आमची वसई विरार बॉक्स अँड आराम क्रिकेट असोसिएशनची जबाबदारी आहे. आम्ही सगळ्यांना योग्य खेळाडूला योग्य तो न्याय आणि योग्य खेळाडूला योग्य ती कमेंट पास करणार. तुम्ही चांगले खेळताय त्याबद्दल तुमचं कौतुक आणि तुमचं नेहमीच प्रोत्साहन. अजून उत्तरोत्तर चांगली प्रकारे करत राहा अशा आमच्याकडून सदिच्छा आहेत. विश यू ऑल द बेस्ट. ट्रॉफी घेऊन जा. पण थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सगळ्यांचा मनापासून आभार. खूप चांगला खेळ राहिला. वसई विरार चॅम्पियन्स ट्रॉफी खूप चांगल्या प्रकारे रंगली आणि संपन्न सुद्धा झाली. पुन्हा एकदा सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाल्याचं जाहीर करतो. जाहीर करत असताना मुख्य स्क्रीनवरती पूर्ण समरी येणार आहे. आमचे जतीन इथं समरी सादर करतील. ती समरी एकदा बघून घ्या आणि त्यानंतर पूर्ण लिंक सुद्धा बंद होणार आहे. थँक्यू. गंभीर गंभीर आपण कुठे आज